नमस्कार, स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत ब्रोकोली आणि मटार वाटाण्याची भाजी। आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। ब्रोकोली अशी मोठी होती बघा, मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। त्याचे आपल्या आवडीनुसार मोठे कमी जास्त करू शकता। चिरलेला कांदा घेतला, थोडीशी कोथिंबीर, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन छोटे बटाटे घेतलेले आहेत मोठे मोठे चिरून आणि अर्धी वाटी मटार घेतलेला आहे ओला। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगलं गरम झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी। मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यामध्ये लगेच टाकणार आहोत जिरं, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 2 तमालपत्राची पानं, बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा आपण चांगला तेलामध्ये परतून घेऊया। कांदा चांगला भाजला आहे, याच्यामध्ये टाकूया एक टोमॅटो, तो चांगला परतून घेऊया। कांदा टोमॅटो आपलं चांगलं भाजला आहे। मी इथे 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक केली बघा, 1 चमचा आपण घालून घेऊया। 1 मिनिटभर आपण याला चांगला ह्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत याला परतून घेऊ। आलं लसूण पण आपलं चांगलं भाजलं आहे। मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, गरम मसाला अर्धा चमचा, मिरची पावडर, काळा मसाला। याला चांगलं मिनिटभर परतून घेऊया। मसाले टाकला की आपला गॅस बारीकच असावा, गॅस मोठा असेल तर आपले मसाले जळून जातील। मसाले चांगले भाजले आहेत, आपण टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बटाटा, वाटाणा आणि ब्रोकोली। याला चांगलं 2 ते 3 मिनिट आपण तेलामध्ये परतून घेऊया। याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। मीठ टाकले आपण बघा, मी आणखीन याच्यामध्ये पाणी ओतलेलं नाही, तेलामध्ये चांगले बटाटा, मटार आणि आपली ब्रोकोली परतून घेतलेली आहे। मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे बघा आणि 5 ते 7 मिनिट याला झाकण ठेवून शिजवून घेऊया। आपण झाकण ठेवून आपण ह्याला 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊया। 5 मिनिट झालेले आहेत बघा, आपली भाजी शिजली का ते बघूया, चेक करूया आपण। भाजी थोडीशी अजून कच्ची वाटते, त्याच्यामुळे आणखीन आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिट आणखीन ठेवूया। 5 मिनिट झाकण ठेवून आणखीन भाजी आपण शिजवून घेऊया। आणखीन 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी शिजले का आपण ते बघूया, चेक करूया भाजी शिजले का आपली। बघा छान शिजलेली आहे। कोणतंही वाटण न घालता आपली ब्रोकोलीची भाजी तयार झाली आहे बघा, चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। याच्यावर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।